नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलमध्ये। शहरातील एका टोलेजंग आणि जुन्या धाटणीच्या बंगल्याबाहेर देशमुख निवास अशी नावाची पाटी लागली होती। 58 वर्षाचे यशवंतराव देशमुख आणि 53 वर्षांच्या सुमतीताई हे या घरांचे आधारस्तंभ। यशवंतराव एसटी महामंडळातून निवृत्त झाले होते, तर सुमतीताईंनी आपले संपूर्ण आयुष्य घर आणि मुलांसाठी वेचले होते। त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी। मोठा मुलगा सुमित 30 वर्ष, शांत आणि समजूतदार, तो एका सरकारी बँकेत अधिकारी होता। धाकटा मुलगा अमित 27 वर्ष, उत्साही आणि मनमोकळा, जो स्वतःच्या कपड्याचा व्यवसाय सांभाळत होता। त्याची लहान बहीण कोमल 23 वर्ष, जी सध्या MBA चे शिक्षण घेत होती। काही महिन्यापूर्वी सुमितचे लग्न नेहाशी झाले होते। नेहा एका सुशिक्षित कुटुंबातील कॉर्पोरेट कंपनीत काम करणारी मुलगी होती। ती घरात मोठी सून म्हणून आली आणि गेल्याच महिन्यात अमितचे लग्न पूजाशी झाले, जी लहान सून म्हणून घरात आली। पूजा मूळची गावची, पण BEd झालेली आणि अत्यंत सुजाण मुलगी होती। सकाळचे 7:30 वाजले होते। सुमतीताई आणि पूजा स्वयंपाकघरात सकाळच्या चहा नाश्त्याची तयारी करत होत्या। पूजा, नेहा उठली नाही का ग? अजून? सुमतीताईंनी चहा गाळत विचारले। नाही आई, ताईचे रात्री उशिरापर्यंत ऑफिसचे काम सुरू होते। सुमित दादा सांगत होते की त्यांना झोपायला 2 वाजले। पूजाने नम्रपणे उत्तर दिले। तेवढ्यात नेहा डोळे चोळत स्वयंपाकघरात आली। तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या जागरणाचा थकवा स्पष्ट दिसत होता। सॉरी आई, मला उठायला जरा उशीर झाला, ती अपराधी स्वरात म्हणाली। सुमतीताई हसून नेहाच्या हातात चहाचा कप दिला। काही हरकत नाही नेहा, कामाचा ताण असतो, मला समजते। आधी चहा घे आणि फ्रेश हो, घरात कामाची घाई नाही, पूजाने सगळी तयारी केली आहे। नेहाने सुमतीताईकडे पाहिले आणि तिच्या मनातील भीती दूर झाली। नव्या घरात आल्यावर सासू कशी असेल या भीतीने तिला ग्रासले होते, पण सुमतीताईच्या मायेने तिला जिंकून घेतले होते। हॉलमध्ये यशवंतराव वर्तमानपत्र वाचत बसले होते। सुमित आणि अमित ऑफिस व दुकानात जाण्याची तयारी करत होते। कोमल आपली कॉलेजची बॅग भरत होती। अमित, माझी ती काळी फाईल कुठे ठेवलीस? काल रात्री तूच घेतली होतीस ना? सुमितने हॉलमधून हाक मारली। दादा, तुझ्या खोलीतल्या कपाटाच्या वर ठेवली आहे बघ, प्रत्येक वेळी माझ्यावरच संशय घेतोस। अमित हसत बाहेर आला। तेवढ्यात कोमल मध्येच पडली। दादा, अमित दादा बरोबर बोलतोय, तुझी विसरण्याची सवय कधी जाणार कोण जाणे। आणि हो अमित दादा, आज संध्याकाळी येताना मला मॉलमध्ये सोडायचं, विसरू नकोस। हो ग माझ्या लाडक्या ताई साहेबा, नाही विसरत। अमितने तिच्या डोक्यावर हलकी चपराक मारली। नेहा आणि पूजा या दोघा भाऊ बहिणीचे आणि कोमलचे बॉर्डिंग दुरून पाहत होत्या। नेहा पूजाला म्हणाली, पूजा बघ ना, या तिघांचे प्रेम किती सुंदर आहे। आजकालच्या जगात अशी भावंडे दुर्मिळ आहे। हो ना नेहाताई, मला तर वाटायचं की शहरातली लोक खूप कोरडी असतात, पण या घरात आल्यावर समजले की येथे प्रत्येकाच्या मनात एकमेकांसाठी अथांग प्रेम आहे। पूजा म्हणाली। पूजा आणि नेहा या दोघी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आल्या होत्या। नेहा मॉडर्न होती, तर पूजा पारंपरिक विचारसरणीची होती, पण या दोघीमध्ये कधीही हेवा दावा किंवा असूया नव्हती। उलट नेहा पूजाला शहरातील जीवनशैली समजून घ्यायला मदत करायची, तर पूजा नेहाला घरातील रीतिरिवाज आणि सुमतीताईच्या आवडीनिवडी सांगायची। सगळे काही सुरळीत चालले होते, पण म्हणतात ना, जिथे भांडी असतात तिथे ती वाजणारच। काही दिवसांनी कोमलच्या लग्नाची बोलणी सुरू झाली। एका चांगल्या घरातून कोमलसाठी स्थळ आले होते। मुलगा इंजिनियर होता आणि कुटुंबही प्रतिष्ठित होते। यशवंतरावांनी संध्याकाळी घरात बैठक घेतली। बघा, मुलाकडील मंडळी पुढच्या रविवारी कोमलला पाहायला येत आहे। आपल्याला
तयारी चोख करावी लागेल. हो बाबा, काळजी नका करू. मी आणि अमित सगळी व्यवस्था करतो. नेहा आणि पूजा घरातले बघतील. सुमित म्हणाला. रविवार उजाडला. पाहुणे घरी आले. कोमल सुंदर साडी नेसून चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. पाहुण्यांना कोमल खूप आवडली, पण बोलणी करताना मुलाच्या वडिलांनी एक अट ठेवली. देशमुख साहेब, मुलगी तर आम्हाला खूप आवडली आहे, पण आमची एकच इच्छा आहे की लग्न खूप मोठ्या थाटामाटात शहरातील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये झाले पाहिजे. आमचे नातेवाईक खूप आहेत, त्यामुळे खर्च जास्त होईल. तुम्ही निम्मा खर्च उचलावा अशी आमची अपेक्षा आहे. यशवंतराव चिंतेत पडले. निवृत्तीनंतर त्यांच्याकडे मर्यादित पैसे होते. सुमित आणि अमित अजून स्थिरावत होते. त्या रात्री घरात शांतता होती. सुमित आणि अमित आपापल्या खोलीत विचार करत होते. तेवढ्यात नेहा सुमितला म्हणाली, सुमित, माझ्याकडे माझ्या लग्नाचे काही दागिने आहेत आणि काही वैयक्तिक सेव्हिंग्स आहेत. आपण ते कोमलच्या लग्नासाठी वापरूया. शेवटी ती माझीही बहीण आहे. सुमितच्या डोळ्यात कौतुकाचे पाणी आले. नेहा, तू खरंच खूप मोठी आहेस ग मनाची. दुसरीकडे पूजाने अमितला सांगितले, अहो, माझ्या माहेरून मला जे थोडे पैसे आणि दागिने मिळाले आहेत ते आपण बाबांच्या हातात देऊया. कोमलच्या लग्नात कोणतीही कमतरता पडायला नको. पण दुसरे दिवशी सकाळी एक छोटा गैरसमज झाला. सुमतीताईंनी नेहा आणि पूजाच्या खोलीबाहेरून काही शब्द ऐकले. नेहा पूजाला म्हणत होती, पूजा, आपण पैसे तर देऊ, पण बाबांनी मुलांकडच्या सगळ्याच आवाजवी मागण्या मान्य करू नयेत. यामुळे कोमलच्या भविष्यातही त्यांच्या अपेक्षा वाढत राहतील. सुमतीताईंना वाटले की सुनांना पैसे द्यायचे नाहीत आणि त्या कोमलच्या लग्नाला विरोध करत आहेत. सुमतीताईचा चेहरा पडला. त्यांनी यशवंतरावांना हे सांगितले. यशवंतराव म्हणाले, सुधा, मुलावर आणि सुनावर दवा बांधू नको. आपण आपले घर गहाण ठेवू. कोमलचे लग्न करू. घरात एक प्रकारचा ताण निर्माण झाला होता. नेहा आणि पूजाला जाणवले की सासू सासरे त्यांच्याशी थोडे अंतर ठेवून वागत आहे. शेवटी नेहाने थेट बोलायचे ठरवले. रविवारी दुपारी जेव्हा सगळे हॉलमध्ये बसले होते तेव्हा नेहाने कपाटातून दागिन्याचा डब्बा आणि चेकबुक आणून टेबलावर ठेवले. पूजानेही तिची सोन्याची चेन आणि नथ आणून ठेवली. हे काय आहे पोरींनो? यशवंतरावांनी आश्चर्याने विचारले. बाबा, हे कोमलच्या लग्नासाठी आमचे छोटेसे योगदान. सुमित आणि अमित जे करतील ते वेगळे, पण या घराच्या सुना म्हणून आमचेही काही कर्तव्य आहे, नेहा म्हणाली. सुमतीताई अवाक झाल्या. पण नेहा, परवा तुम्ही दोघी खोलीत काहीतरी बोलत होतात ना, मला वाटले तुम्हाला हे आवडले नाही. पूजा हसली आणि सुमतीताईंचा हात हातात घेतला. आई, तुमचा गैरसमज झाला. नेहाताईचे म्हणणे होते की आपण मुलाकडच्यांना थाटामाटासाठी पैसे नक्की देऊ, पण त्यांना हे समजावून सांगू की आम्ही हुंडा किंवा आवाजावी मागण्यांच्या पाठीशी नाही. कोमल सुशिक्षित आहे. तिची किंमत पैशाने होऊ शकत नाही. सुमित पुढे आला. हो बाबा, आणि मी आणि अमितने मिळून बँकेतून लोनची व्यवस्था केली आहे. आपल्याला घर गहाण ठेवण्याची अजिबात गरज नाही. आमचे कुटुंब एकत्र आहे, हीच आमची सगळ्यात मोठी ताकद आहे. कोमल हे सर्व दुरून पाहत होती. तिचे डोळे भरून आले. ती धावत आली आणि तिने नेहा आणि पूजाला घट्ट मिठी मारली. माझ्या नशिबात तुमच्यासारख्या वहिन्या मिळाल्या. मी खूप भाग्यवान आहे. मला आई बाबांशिवाय 2 नवीन मैत्रिणी आणि आई मिळालेली आहेत. यशवंतरावांनी सुमतीताईकडे पाहिले. सुमतीताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. त्यांनी दोघी सुनांना जवळ घेतले आणि म्हणाल्या, माझं चुकलं पोरींनो, मी तुम्हाला ओळखायला चूक केली.
तुम्ही या घराच्या सुना नाही तर लक्ष्मी आहात, लक्ष्मी. आणि नात्यांचा गोडवा. काही महिन्यानंतर कोमलचे लग्न अत्यंत थाटामाटात पण देशमुख कुटुंबांच्या अटीनुसार आणि सन्मानाने पार पाडले. मुलाकडच्यांनाही समजले होते की मुलगी एका स्वाभिमानी आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहे. लग्नानंतर कोमल सासरी गेली. घर थोडे रिकामे झाले होते पण घरातली जिवंतता कमी झाली नव्हती. एका रविवारी संध्याकाळी यशवंतराव आणि सुमतीताई गॅरेज समोरील खुर्चीवर बसून चहा पित होते. समोर अंगणात सुमित, अमित, नेहा आणि पूजा एकत्र बसून कोमलच्या लग्नाचे फोटो लॅपटॉपवर पाहत हसत खेळत गप्पा मारत होते. नेहा पूजाच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी सांगत होती तर अमित सुमितची चेष्टा करत होता. बघितलं सुमती, मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा वाटले होते की मुले मोठी झाली, आता कुटुंब विखुरेल की काय, पण या दोन सुनांनी आपल्या घराला असे बांधून ठेवले आहे की सुटण्याची भीतीच उरली नाही. यशवंतराव समाधानाने म्हणाले, हो, अहो, आई वडील घरांचा पाया असतात, भाऊ बहीण त्या घराच्या भिंती असतात, पण त्या घराला सुंदर रंगाने सजवण्याचे आणि त्याला घरकुल बनवण्याचे काम या सुनाच करतात. सुमतीताईंनी चहाचा घोट घेत म्हटले, बाहेर हलकी संध्याकाळची सावली पसरत होती पण देशमुख निवासाच्या अंगणात नात्यांचा एक नवा तेजस्वी आणि गोड प्रकाश पडला होता. जे घर प्रेम, आदर आणि विश्वासाने चालते तेथे आनंदाची सनई रोजच वाजते. हेच खरे. कोमलच्या लग्नाला आता 3 महिने झाले होते. श्रावण महिना सुरू झाला होता आणि निसर्गाने हिरवी शाल पांघरली होती. देशमुख निवासात पुन्हा एकदा एका मोठ्या सणाची तयारी सुरू झाली होती. कारण लग्नानंतरची कोमलची पहिली मंगळागौर माहेरी साजरी होणार होती. आई पत्रिकेत सगळ्या माहेरच्या आणि सासरच्या बायकांची नावे व्यवस्थित लिहिली आहेत ना, एकदा तपासून घ्या. नेहाने डायनिंग टेबलावर पत्रिकेची यादी ठेवत विचारले. हो नेहा, मी आणि पूजाने काल रात्री सगळी नावे 2दा तपासली आहे. कोमलच्या सासरच्या मंडळींना कोणताही मानपान कमी पडायला नको. सुमतीताई म्हणाल्या. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अमितने धावत जाऊन दार उघडले. समोर कोमल आणि तिचे पती निखिल उभे होते. अरे वा, आमची लाडकी लेक आली. यशवंतरावांनी पेपरातून मान वर करून आनंदाने हाक मारली. कोमलने घरात पाऊल टाकताच आधी सुमतीताई आणि यशवंतरावांच्या पाया पडली. त्यानंतर तिने धावत जाऊन नेहा आणि पूजाला मिठी मारली. वहिनी, मला तुमची एवढी आठवण येत होती ना. सासरी सगळे चांगले आहेत पण तुमच्या सोबत गप्पा मारल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. आम्हालाही तुझी खूप आठवण येत होती ग. कोमले, चल आधी हातपाय धुवून घे. मी तुझ्या आवडीचे बटाटे वडे आणि चहा बनवला आहे. पूजा तिची बॅग हातात घेत म्हणाली. त्या दिवशी संपूर्ण घरात जुनाच उत्साह परत आला होता. सुमित आणि अमित आणि निखिल हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते तर तिन्ही मुली आणि सुमतीताई स्वयंपाकघरात हसत खेळत कामात मग्न होत्या. आणि जुनी गाणी मंगळागौरीच्या आदल्या रात्री घरात पाहुण्यांची गर्दी झाली होती. कोमलच्या सासरच्या काही महिलाही मुक्कामाला आल्या होत्या. रात्री जेवण आटोपल्यावर सर्वांनी हॉलमध्ये गाद्या टाकून एकत्र बसण्याचे ठरवले. चला आज जुन्या काळासारखी अंताक्षरी खेळूया. एका बाजूला पुरुष मंडळी आणि दुसऱ्या बाजूला महिला मंडळी. अमितने टाळी वाजवत प्रस्ताव मांडला. अरे अमित, आमच्या वयाच्या लोकांसोबत तुम्ही तरुण मुले कशी जिंकणार? आमच्याकडे गाण्यांचा खजिना आहे. यशवंतराव मिशीवर ताव मारत म्हणाले. खेळ सुरू झाला. यशवंतरावांनी आणि सुमतीताईंनी जुनी रोमॅन्टिक गाणी म्हणून सर्वांची मने जिंकली. सुमित आणि नेहाने एकमेकाकडे पाहत
तुझे देखा तो ये जाना सनम गाणे गायले, ज्यावर अमितने त्यांची खूप फिरकी घेतली. पण खेळात खरी रंगत आली जेव्हा पूजाची गाण्याची वेळ आली. पूजा थोडी लाजत होती. तिने जुने लोकगीत गायला सुरुवात केली. तिचा आवाज एवढा गोड होता की हॉलमधील सर्वजण शांत होऊन ऐकू लागले. अमित तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहिला. तो, वा पूजा, तू एवढं छान गातेस हे आम्हाला माहीतच नव्हतं. नेहाने तिचे कौतुक केले. माहेरच्या भजनी मंडळात जायचे मी आईसोबत. तिथूनच थोडी आवड निर्माण झाली वहिनी. पूजा गालातल्या गालात हसत म्हणाली. रात्रीचे 2 वाजत आले होते तरी कोणाचाही डोळा लागत नव्हता. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या जमान्यात हा रात्रीचा निखळ कौटुंबिक खेळ सर्वांना एका वेगळ्याच आनंदाच्या जगात घेऊन गेला होता. दुसरे दिवशी सकाळी घर अगदी नटून थटून तयार झाले होते. घराच्या दाराला आंब्याची पाने आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले होते. कोमलने हिरवी पैठणी साडी नेसली होती, ज्यावर ती अतिशय सुंदर दिसत होती. नेहा आणि पूजानेही पारंपरिक वेशभूषा केली होती. दुपारी मंगळागौरीची पूजा झाली आणि संध्याकाळी खेळ सुरू झाले. झिम्मा, फुगडी, नाचग घुमा अशा पारंपरिक खेळांनी संपूर्ण देशमुख निवास दुमदुमून गेला होता. नेहा आणि पूजाने कोमलला प्रत्येक खेळात पूर्ण साथ दिली. कोमलच्या सासूबाई देशमुख कुटुंबांचा हा जिव्हाळा पाहून थक्क झाल्या होत्या. रात्रीचे जेवण सुरू असताना नेहा अचानक थोडी अस्वस्थ झाली. तिला चक्कर आल्यासारखे वाटले आणि ती बाजूला खुर्चीवर बसली. नेहा, काय झालं ग बाई? तब्येत ठीक नाही का? सुमतीताई काळजीपोटी धावत तिच्या जवळ आल्या. पूजाने लगेच पाणी आणून दिले. नेहाने पाण्याचा घोट घेतला आणि ती सुमतीताईच्या कानात काहीतरी पुटपुटली. ते ऐकताच सुमतीताईच्या चेहऱ्यावर हजारो दिवे उजळल्यासारखा आनंद दिसू लागला. त्यांनी लगेच यशवंतरावाकडे पाहिले. अहो, ऐकलत का? आपल्या घरात लवकरच लहान पाहुणा येणार आहे. आपली नेहा आई होणार आहे. सुमतीताईंनी आनंदाची बातमी सर्वांना दिली. घरात एकच जल्लोष झाला. सुमितचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमित आणि कोमलने लगेच सुमित आणि नेहाला पेढे भरवायला सुरुवात केली. या आनंदाच्या बातमीनंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलले. सुमतीताईंनी नेहाला कडक सूचना दिल्या. नेहा, आता ऑफिसचे काम थोडे कमी करायचे, जास्त ताण घ्यायचा नाही आणि रात्री लवकर झोपायचे. हो आई, पण माझे काही प्रोजेक्ट खूप महत्वाचे आहेत. नेहा म्हणाली. तेवढ्यात पूजा मध्येच बोलली. नेहाताई, तुम्ही ऑफिसच्या कामाची काळजी करू नका. घरातले जेवणाचे, स्वच्छतेचे सगळे काम मी आणि आई बघून घेऊ. तुम्ही फक्त स्वतःची आणि येणाऱ्या बाळांची काळजी घ्यायची. नेहाच्या डोळ्यात पाणी आले. तिने पूजांचा हात पकडला. पूजा, तू फक्त या घराची धाकटी सून नाहीस, तर माझ्या पाठीशी उभी राहणारी माझी हक्काची बहीण आहेस. त्यानंतरचे काही महिने नेहासाठी खूप सुखाचे गेले. तिला घरच्या जेवणाची इच्छा झाली की पूजा लगेच तिच्या आवडीचे पदार्थ बनवून द्यायची. सुमित तिला डॉक्टरकडे नेण्याची आणि औषधाची वेळेवर काळजी घ्यायचा. अमितही बाजारातून येताना रोज नेहासाठी ताजी फळे आणि पौष्टिक गोष्टी घेऊन यायचा. घर कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे देशमुख निवास झाले होते. घरातल्या सुनांनी एकमेकांना स्पर्धा म्हणून नाही, तर एकमेकांचे पूरक म्हणून स्वीकारले होते. काही महिन्यांनी तो सुवर्णक्षण उजाडला. नेहाने एका सुंदर आणि गोडस कन्येला जन्म दिला. हॉस्पिटलमधून जेव्हा नेहा बाळाला घेऊन घरी आली, तेव्हा पूजाने दारात उभे राहून बाळाची दृष्ट काढली.
सुमतीताईंनी औक्षण केले आणि यशवंतरावांनी आपल्या नातीला हातात घेऊन तिचे नाव आनंदी ठेवले. आनंदी अगदी नावासारखीच आपल्या घरात तिने आनंद आणला आहे. यशवंतराव म्हणाले, आज देशमुख निवासमध्ये नवीन पिढीचे पाऊल पडले होते. रात्रीच्या वेळी सगळेजण बाळाच्या पाळण्याभोवती एकत्र जमले होते. बाळ शांतपणे झोपले होते आणि तिचे छोटे हात सुमितच्या बोटाला धरून होते. सुमती, आज मला खूप अभिमान वाटतोय. माझ्या मुलांनी आणि सुनांनी या घराची संस्कृती खूप छान पुढे नेली आहे. आजच्या काळात एकत्र राहणे कठीण असते, पण आपल्या मुलांनी ते सहज शक्य केले आहे. यशवंतराव म्हणाले, हो अहो, कारण या घरात मीपणाला जागा नाही. येथे फक्त आम्ही आहोत. आई वडील, भाऊ बहीण आणि सुना जेव्हा एका रक्ताच्या नात्यासारखे एकत्र येतात तेव्हा तिथे देवाचा वास असतो. सुमतीताईंनी बाळाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटले, बाहेर रात्रीची शांतता होती, पण देशमुख कुटुंबाच्या मनात आणि घरात प्रेमाचा, आपुलकीचा आणि नात्यांचा गोड सुवास कायमचा दरवळत होता. कुटुंब हे एक झाड असते, ज्याला प्रेमाचे पाणी घातले की त्याला आनंदाची आणि सुखाची गोड फळे नक्कीच येतात. तात्पर्य, कुटुंबामध्ये जेव्हा सासू सासरे सुनांना मुलींचा दर्जा देतात आणि सुना सासरला आपले हक्काचे घर मानतात, तेव्हा निर्माण होणारे कौटुंबिक नाते जगातील सर्वात सुंदर आणि अभेद्य नाते बनते. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.